नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलवर। येथे तुम्हाला दररोजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर सराव करता येईल। तर चला सुरू करूया। आज आपण जानेवारी 19 या दिवसातील काही महत्त्वाच्या चालू घडामोडींवर आधारित प्रश्न बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आजचा पहिला प्रश्न असा आहे की 86वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद ऑल इंडिया प्रिसाइडिंग ऑफिसर्स कॉन्फरन्स 19 जानेवारी 2026 रोजी कोठे सुरू झाली? यासाठी खालील पर्याय आहेत। ए. नवी दिल्ली, बी. लखनौ, सी. मुंबई, डी. जयपूर। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. लखनौ। या प्रश्नाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे। स्थळ ही परिषद उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील विधान भवन परिसरात आयोजित करण्यात आली आहे। उद्घाटन या परिषदेचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते किंवा लोकसभा अध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडते। उद्देश लोकशाही बळकट करणे, विधिमंडळाच्या कामकाजात सुसूत्रता आणणे आणि पीठासीन अधिकाऱ्यांमधील समन्वय वाढवणे हा या परिषदेचा मुख्य हेतू असतो। इतिहास अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद ही भारतातील विधिवत संस्थांची सर्वोच्च संस्था आहे, ज्याची सुरुवात 1921 मध्ये झाली होती। आता आपण पुढील दुसरा प्रश्न बघूया। भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर म्हणून कोणाची निवड झाली आहे? यासाठी खालील पर्याय आहेत। ए. आर्यन वार्ष्णेय, बी. प्रज्ञानंद आर, सी. विसाख एन. आर, डी. आदित्य मित्तल। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. आर्यन वार्ष्णेय। या प्रश्नाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे। नवा विक्रम आर्यन वार्ष्णेय याने भारताचा 92वा ग्रँडमास्टर जीएम होण्याचा मान पटकावला आहे। नॉर्म पूर्ण त्याने स्पेनमधील सनवे सिडजेस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आपली तिसरी आणि अंतिम ग्रँडमास्टर नॉर्म पूर्ण केली। पात्रता ग्रँडमास्टर पदवी मिळवण्यासाठी आवश्यक असलेले 2500 इलो रेटिंग गुण आर्यनने यशस्वीरित्या पार केले आहेत। मूळ रहिवासी आर्यन हा प्रामुख्याने उत्तर प्रदेश गाझियाबाद राज्याचा रहिवासी असून त्याने अत्यंत कमी वयात हे यश मिळवले आहे। आता आपण पुढील तिसरा प्रश्न बघूया। भारतीय तटरक्षक दल इंडियन कोस्ट गार्ड आणि कोणत्या देशाच्या तटरक्षक दलाने मुंबईत धोकादायक आणि हानिकारक पदार्थ HNS प्रतिसाद सराव केला? यासाठी खालील पर्याय आहेत। ए. जपान, बी. रशिया, सी. अमेरिका, डी. फ्रान्स। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. जपान। या प्रश्नाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे। सहभाग हा सराव भारतीय तटरक्षक दल आणि जपान कोस्ट गार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला। स्थळ हा महत्त्वपूर्ण सराव मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर ऑफ मुंबई कोस्ट आयोजित करण्यात आला होता। सरावाचे नाव या सरावाला सहयोग कायजिन या मालिकेचा भाग म्हणून ओळखले जाते। उद्देश समुद्रात होणारी रसायनांची गळती किंवा धोकादायक पदार्थांमुळे HNS हॅझर्डस अँड नॉक्शियस सबस्टन्सेस होणारे प्रदूषण रोखण्यासाठी दोन्ही देशांच्या दलांमधील समन्वय वाढवणे। महत्त्व भारत आणि जपानमधील सागरी सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करणे हा या सरावाचा मुख्य हेतू आहे। आता आपण पुढील चौथा प्रश्न बघूया। 26 जानेवारी 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडची संकल्पना थीम काय निश्चित करण्यात आली आहे? यासाठी खालील पर्याय आहेत। ए. आत्मनिर्भर भारत, बी. विकसित भारत, सी. वंदे मातरमची 150 वर्षे, डी. नारी शक्ती। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी. वंदे मातरमची 150 वर्षे। या प्रश्नाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे। ऐतिहासिक महत्त्व बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या राष्ट्रगीताला 150 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ही संकल्पना निवडण्यात आली आहे। मुख्य आकर्षण यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात रिपब्लिक डे परेड भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील वंदे मातरमचे योगदान आणि सांस्कृतिक वारसा दर्शवणारे चित्ररथ पाहायला मिळतील। स्थळ ही परेड नवी दिल्लीतील कर्तव्य पथ पूर्वीचा राजपथ येथे आयोजित केली जाते। प्रमुख पाहुणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एका विदेशी राष्ट्राध्यक्षांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते, जे या उत्सवाचे वैशिष्ट्य असते। सांस्कृतिक वारसा या थीमद्वारे भारताच्या गौरवशाली इतिहासाचे आणि देशभक्तीच्या भावनेचे दर्शन घडवले जाईल। आता आपण पुढील पाचवा प्रश्न बघूया। भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत दूरसंचार सहकार्यासाठी टेलिकम्युनिकेशन्स कोऑपरेशन आशयपत्रावर स्वाक्षरी केली आहे? यासाठी खालील पर्याय आहेत। ए. इस्रायल, बी. जर्मनी, सी. जपान, डी. सिंगापूर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. जर्मनी। या प्रश्नाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे। सहकार्य क्षेत्र भारत आणि जर्मनी या दोन्ही देशांनी दूरसंचार, टेलिकॉम आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात एकमेकांना मदत करण्याचे मान्य केले आहे। तंत्रज्ञान यामध्ये प्रामुख्याने 5G 6G तंत्रज्ञान आणि आधुनिक नेटवर्क सुरक्षेवर नेटवर्क सिक्युरिटी विशेष भर दिला जाणार आहे। उद्देश
दोन्ही देशांमधील डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि सुरक्षित दूरसंचार पायाभूत सुविधा निर्माण करणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. संशोधन या अंतर्गत दोन्ही देशांतील कंपन्या आणि शैक्षणिक संस्था दूरसंचार क्षेत्रातील नवीन संशोधनासाठी एकत्र काम करतील. आता आपण पुढील 6वा प्रश्न बघूया. भारतातील पहिला ग्रीन अमोनिया कॉम्प्लेक्स कोठे उभारला जाणार आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. काकीनाडा आंध्र प्रदेश, बी. रत्नागिरी महाराष्ट्र, सी. कोची केरळ, डी. जामनगर गुजरात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. काकीनाडा आंध्र प्रदेश. या प्रश्नाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे. प्रकल्प हा भारतातील पहिलाच मोठ्या प्रमाणावरील हरित अमोनिया ग्रीन अमोनिया निर्मितीचा प्रकल्प ठरणार आहे. उत्पादन या कॉम्प्लेक्समध्ये दरवर्षी लाखो टन हरित अमोनियाचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे खत निर्मिती क्षेत्रात मोठी क्रांती होईल. पर्यावरणपूरक ग्रीन अमोनिया हा अक्षय ऊर्जा, सौर किंवा पवन ऊर्जा वापरून तयार केला जातो, ज्यामुळे कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होते. निर्यात आंध्र प्रदेशातील काकीनाडा बंदराच्या जवळील या प्रकल्पामुळे भारताला हरित इंधनाचा जागतिक केंद्र ग्लोबल हब बनण्यास मदत होईल आणि परदेशात निर्यात करणे सोपे जाईल. आता आपण पुढील 7वा प्रश्न बघूया. तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध समक्का सरलम्मा जत्रा मेदारम जटारा जानेवारी 2026 मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. भद्राचलम, बी. मेदाराम, सी. यादद्री, डी. वेमुलावाडा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. मेदाराम. या प्रश्नाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे. आशियातील सर्वात मोठी ही जत्रा जगातील सर्वात मोठ्या आदिवासी मेळाव्यांपैकी एक मानली जाते, जिला मेदाराम जत्रा असेही म्हणतात. स्वरूप ही जत्रा द्विवार्षिक दर 2 वर्षांनी एकदा साजरी केली जाते. कुंभमेळ्यानंतर भारतातील भाविकांची सर्वाधिक गर्दी याच ठिकाणी होते. आदिवासी संस्कृती ही जत्रा प्रामुख्याने कोया आदिवासी जमातीद्वारे साजरी केली जाते आणि ती अन्यायकारक कायद्यांविरुद्ध लढणाऱ्या मायलेकींच्या समक्का आणि सरलम्मा बलिदानाचा गौरव करण्यासाठी असते. स्थळ तेलंगणा राज्यातील मुलुगू जिल्ह्यातील मेदाराम या छोट्या गावात ही जत्रा भरते. गुळाचा नैवेद्य या जत्रेत भाविक आपल्या वजनाइतका गुळ, ज्याला स्थानिक भाषेत बंगारम किंवा सोने मानले जाते, देवीला अर्पण करतात. आता आपण पुढील 8वा प्रश्न बघूया. नुकतीच कोणाची नॅशनल रसद पोर्टल नॅशनल लॉजिस्टिक्स पोर्टलच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. पंकज त्रिपाठी, बी. आयुष्मान खुराना, सी. आर. माधवन, डी. अक्षय कुमार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. आर. माधवन. या प्रश्नाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे. निवड प्रसिद्ध भारतीय अभिनेते आर. माधवन यांची नॅशनल रसद पोर्टल नॅशनल लॉजिस्टिक्स पोर्टल मरीनचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पोर्टलचे कार्य हे पोर्टल केंद्र सरकारच्या पीएम गतिशक्ती योजनेचा एक भाग असून याद्वारे मालवाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक केली जाते. उद्देश लॉजिस्टिक क्षेत्रातील व्यापार सुलभ करणे, ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. महत्त्व आर. माधवन यांच्या लोकप्रियतेमुळे या सरकारी उपक्रमाबद्दल व्यापार आणि उद्योजकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल. आता आपण पुढील 9वा प्रश्न बघूया. नुकतेच निधन झालेले ज्येष्ठ लेखक नामदेव कांबळे यांना कोणत्या वर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. 1995, बी. 2020, सी. 2010, डी. 2015. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. 1995. या प्रश्नाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे. प्रसिद्ध कादंबरी नामदेव कांबळे यांना त्यांच्या रागवेळ या अत्यंत गाजलेल्या कादंबरीसाठी 1995चा मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. साहित्यिक वारसा ते मराठी साहित्यातील एक दिग्गज लेखक आणि कवी होते. त्यांच्या लेखनातून ग्रामीण जीवन आणि उपेक्षितांचे जगणे प्रभावीपणे मांडले गेले. इतर सन्मान त्यांना भारत सरकारचा पद्मश्री 2021 हा अत्यंत मानाचा नागरी पुरस्कार देऊनही गौरविण्यात आले होते. कार्य नामदेव कांबळे यांनी साहित्यासोबतच पत्रकारिता आणि सामाजिक कार्यातही मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाची मोठी हानी झाली आहे. आता आपण पुढील 10वा प्रश्न बघूया. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 या वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेची सुरुवात कोणत्या तारखेपासून झाली? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. जानेवारी 12, बी. जानेवारी 19, सी. जानेवारी 15, डी. जानेवारी 20. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. जानेवारी 19. या प्रश्नाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे. वर्षातील पहिली स्पर्धा टेनिस जगतातील 4 प्रमुख ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी ऑस्ट्रेलियन ओपन ही वर्षातील पहिली मोठी स्पर्धा असते. स्थळ
ही स्पर्धा दरवर्षी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील मेलबर्न पार्क येथे खेळवली जाते. कोर्टचे स्वरूप ऑस्ट्रेलियन ओपन. ही स्पर्धा हार्ड कोर्टवर खेळली जाते. कालावधी 19 जानेवारी 2026 पासून सुरू झालेली ही स्पर्धा साधारणपणे 2 आठवडे चालते, ज्याचा समारोप महिला आणि पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यांनी होतो. महत्त्व: जगातील अव्वल दर्जाचे टेनिसपटू या विजेतेपदासाठी एकमेकांशी भिडतात, ज्यामुळे क्रीडाप्रेमींसाठी हा एक मोठा उत्सव असतो. आता आपण पुढील 11वा प्रश्न बघूया. प्रमोद महाजन कौशल्य विकास अंतर्गत कोणत्या शहरात पहिल्या फिरत्या मोबाईल कौशल्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. पुणे, बी. मुंबई, सी. नाशिक, डी. छत्रपती संभाजीनगर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. मुंबई. या प्रश्नाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे. संकल्पना: हे महाराष्ट्रातील अशा प्रकारचे पहिलेच फिरते मोबाईल कौशल्य विकास केंद्र आहे, जे एका बस किंवा मोठ्या वाहनाच्या स्वरूपात डिझाइन केलेले आहे. उद्देश: ज्या तरुणांना प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रात येणे शक्य नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना विविध कौशल्य आधारित प्रशिक्षण देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. योजना: हे केंद्र प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास अभियान अंतर्गत कार्यरत असून याद्वारे रोजगारक्षम कौशल्ये शिकवली जातात. फायदा: या फिरत्या केंद्रामुळे मुंबईतील झोपडपट्टी भाग किंवा दुर्गम भागातील युवकांना त्यांच्या परिसरातच व्यावसायिक प्रशिक्षण मिळण्यास मदत होईल. आता आपण पुढील 12वा प्रश्न बघूया. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने कोणत्या देशाकडून 31 MQ-9B स्काय गार्जियन ड्रोन खरेदी करण्याच्या कराराला अंतिम मंजुरी दिली? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. इस्रायल, बी. रशिया, सी. अमेरिका, डी. फ्रान्स. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. अमेरिका. या प्रश्नाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे. संरक्षण करार: भारताने अमेरिकेसोबत सुमारे $3 अब्ज जास्त किमतीचा हा ऐतिहासिक ड्रोन करार पूर्ण केला आहे. ड्रोनचे प्रकार: या 31 पैकी 15 सी गार्जियन नौदलासाठी आणि 16 स्काय गार्जियन 8 लष्करासाठी आणि 8 हवाई दलासाठी ड्रोनचा समावेश असेल. क्षमता: हे ड्रोन हंटर किलर श्रेणीतील असून ते सलग 35 ते 40 तास हवेत राहू शकतात. तसेच हे 40,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवरून शत्रूवर पाळत ठेवण्यास सक्षम आहेत. शस्त्रास्त्रे: हे ड्रोन हेलफायर क्षेपणास्त्रे आणि अचूक मारा करणाऱ्या बॉम्बने सुसज्ज असतील. महत्त्व: चीन आणि पाकिस्तानच्या सीमांवर तसेच हिंदी महासागरात भारताची पाळत ठेवण्याची आणि आक्रमक क्षमता या ड्रोनमुळे मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. आता आपण पुढील 13वा प्रश्न बघूया. मिस युनिव्हर्स 2026 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणाची निवड झाली आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. रिया सिंघा, बी. हरनाज संधू, सी. श्वेता शारदा, डी. निकिता पोरवाल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी. निकिता पोरवाल. या प्रश्नाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे. निवड: निकिता पोरवाल हिने फेमिना मिस इंडिया 2024चा किताब जिंकला होता, ज्या आधारे तिची निवड आता मिस युनिव्हर्स 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी झाली आहे. मूळ गाव: निकिता ही मध्य प्रदेश राज्यातील उज्जैनची रहिवासी आहे. व्यावसायिक पार्श्वभूमी: निकिता ही एक अभिनेत्री आणि मॉडेल असून तिने अनेक नाटकांमध्ये आणि लघुपटांमध्ये काम केले आहे. जागतिक व्यासपीठ: ती आता मिस युनिव्हर्सच्या जागतिक मंचावर भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी आणि मुकुट पुन्हा एकदा भारताकडे आणण्यासाठी सज्ज झाली आहे. आता आपण पुढील 14वा प्रश्न बघूया. भारतातील पहिले वेदांत विद्यापीठ वेदांत युनिव्हर्सिटी कोठे स्थापन केले जाणार आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. हरिद्वार, बी. पुरी, सी. ऋषिकेश, डी. वाराणसी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. पुरी, ओडिसा. या प्रश्नाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे. स्थान: हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ ओडिसा राज्यातील पुरी आणि कोणार्क दरम्यानच्या समुद्र किनाऱ्यावरील भागात उभारले जाणार आहे. संकल्पना: हे विद्यापीठ स्टॅनफोर्ड किंवा हार्वर्ड विद्यापीठाच्या धर्तीवर विकसित केले जाणार असून एकाच ठिकाणी विविध विषयांचे ज्ञान देणारे हे एक विशाल शैक्षणिक संकुल असेल. गुंतवणूक: वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या वेदांत फाउंडेशनद्वारे या प्रकल्पासाठी मोठी गुंतवणूक केली जात आहे. उद्देश: भारतीय संस्कृतीतील वेदांत तत्त्वज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा मेळ घालून उच्च दर्जाचे शिक्षण आणि संशोधन उपलब्ध करून देणे हा या विद्यापीठाचा मुख्य हेतू आहे. वैशिष्ट्य: हे भारतातील अशा प्रकारचे पहिलेच खाजगी पण सार्वजनिक उपयोगासाठीचे पब्लिक बेनिफिट महाविद्यापीठ ठरेल. आता आपण आजचा शेवटचा 15वा प्रश्न बघूया. कोणत्या भारतीय राज्याने 19 जानेवारी 2026 रोजी आपला 54वा कोकबोरोक दिवस कोकबोरोक डे साजरा केला? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. आसाम, बी. मणिपूर, सी. त्रिपुरा, डी. मिझोराम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. त्रिपुरा. या प्रश्नाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे.
इतिहास 19 जानेवारी 1979 रोजी कोकबोरोक भाषेला त्रिपुरा राज्याची अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्यात आली होती. तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो. भाषा कोकबोरोक ही त्रिपुरातील स्थानिक त्रिपुरी समुदायाची मातृभाषा आहे. उद्देश: या भाषेचे संवर्धन करणे, प्रचार प्रसार करणे आणि त्रिपुरी संस्कृतीचा वारसा जपणे हा या दिवसाचा मुख्य हेतू असतो. सांस्कृतिक कार्यक्रम: या दिवशी त्रिपुरामध्ये विविध रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भाषेविषयक संमेलनांचे आयोजन केले जाते. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे 15 चालू घडामोडींचे प्रश्न. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच रोजच्या चालू घडामोडींच्या अपडेट्ससाठी आपल्या डेली करंट अफेअर्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उद्या पुन्हा भेटूया नवीन प्रश्नांसह. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.